हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज बीएससी थर्ड इयर सेमिस्टर 6 चा यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचा दुसरा पार्ट आपण बघणार आहोत. यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी. द अल्ट्राव्हायोलेट रिजन which extends from 200 to 400 nanometer and the visible region from 400 to 800 nanometer. म्हणजे यूव्ही चा रिजन कुठून कुठपर्यंत असते आपण पाहिलेलंच आहे. ते बघा, 200 to 400 nanometer UV region, 400 to 800 nanometer visible region. They bring about electronic excitation. मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं 3 एक्साइटेशन असतात, रोटेशनल, व्हायब्रेशनल आणि इलेक्ट्रॉनिक. तर यूव्ही व्हिजिबल मुळे कोणते एक्साइटेशन होतात? तर ते होतात इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन. तर आता अल्ट्राव्हायोलेट व्हिजिबल ऍब्झॉर्प्शनचं प्रिन्सिपल काय आहे बघा. मॉलिक्युल्स कंटेनिंग बॉन्डिंग अँड नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक मॉलिक्युल मध्ये, ज्या मॉलिक्युल मध्ये सिग्मा बॉन्ड आहे त्यात सिग्मा इलेक्ट्रॉन असतात, ज्या मॉलिक्युल मध्ये पाय बॉन्ड असतात त्यात पाय इलेक्ट्रॉन्स असतात, आणि ज्या मॉलिक्युल मध्ये ज्या ऍटमवर लोन पेअर असते त्या मॉलिक्युल मध्ये नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात. मग बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असले म्हणजे अँटी बॉन्डिंग म्हणजे सिग्मा बॉन्डिंग असलं तर सिग्मा अँटी बॉन्डिंग सुद्धा असतं, पाय बॉन्डिंग असलं तर पाय अँटी बॉन्डिंग सुद्धा असतात. नॉन बॉन्डिंग जे असतात त्याला अँटी बॉन्डिंग नसतात. बघा आता, मॉलिक्युल्स कंटेनिंग बॉन्डिंग अँड नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजे एन इलेक्ट्रॉन्स can absorb energy in the form of ultraviolet or visible light to excite these electrons to higher antibonding molecular orbitals. म्हणजे हे बघा, इथे बघा राईट साइडला हा होमो इलेक्ट्रॉन्स आहे. होमो म्हणजे काय? हायएस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. हा होमोतनं एक इलेक्ट्रॉन कुठं चालला? लुमोच चालला. लुमो म्हणजे काय? लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे हे कशामुळे झाले? जेव्हा एखादा लाईट यूव्ही किंवा व्हिजिबल लाईट यावर पडेल याचं एक्साइटेशन होईल, तो एक्साइटेड एनर्जी घेऊन वर जाईल. द मोर इझिली एक्साइटेड द इलेक्ट्रॉन दॅट इज लोअर एनर्जी गॅप बिटवीन द होमो अँड लुमो. ही एनर्जी गॅप अतिशय कमी असल्यामुळे काय होते? हा एक्साइट होतो. There are 4 possible types of transition. चार ट्रान्झिशन पॉसिबल आहेत. पाय टू पाय स्टार, सिग्मा टू पाय स्टार, सिग्मा टू सिग्मा स्टार अँड एन टू सिग्मा स्टार. अँड दे कॅन बी ऑर्डर्ड ॲज फॉलो. सिग्मा टू सिग्मा स्टार म्हणजे एनर्जी सगळ्यात जास्त कोणाला पाहिजे असते? तर सिग्मा टू सिग्मा स्टारला पाहिजे, नंतर एन टू सिग्मा स्टारला पाहिजे, नंतर पाय टू पाय स्टारला पाहिजे, नंतर एन टू पाय स्टारला पाहिजे. ते आपण बघूच. Applications काय? UV visible spectroscopy provides information about the structure of the molecules contains double bond or triple bond. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जे आहेत त्या मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर दाखवण्याचं काम कोण करेल? तर तो UV visible spectroscopy करेल. इट ऑल्सो हेल्प्स इन डिस्टिंग्विश कॉन्जुगेटेड अँड आयसोलेटेड डाइन्स. म्हणजे जिचं कॉन्जुगेशन आहे किंवा आयसोलेटेड डाइन्स जे आहे ते करायचं काम कोण करते? तर ते दाखवण्याचं काम UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी करते. मग हे बघा, इथे आयसोलेटेड डाईन आहे, हा कॉन्जुगेटेड डाईन आहे. कॉन्जुगेटेड म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड, आयसोलेटेड मध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड नाही, आणि क्युम्युलेटेड डाईन म्हणजे एकाच कार्बनला जेव्हा 2 डबल बॉन्ड लागतात. आता लॅम्बर्ट बीएस लॉ काय सांगतो? दिस लॉ स्टेट दॅट द फ्रॅक्शन ऑफ द इन्सिडेंट लाईट ऍब्झॉर्ब इन प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन पाथ of light that is absorbed by the solution which is proportional to its concentration. आता हे आहे स्पेक्ट्रोफोटोमीटरचे इन्स्ट्रुमेंटेशन. बघा, इथे लाईट सोर्स आहे, हे 2 लाईट सोर्स येलो कलरचे. हे लाईट सोर्स लाईट सोडतील, जसा एखादा लाईट सोडेल, मग तो मिररवर पडेल, मिरर 1 वर. मग 1 नंबरच्या मिररवर पडल्यानंतर तो काय होईल? रिफ्लेक्ट होईल. रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो काय जाईल? डिफ्रॅक्शन ग्रेटिंग वर जाईल, आणि परत तिथनं तो डिफ्रॅक्ट होईल, फिल्टर मधून जाईल. फिल्टर कशासाठी असते? डिझायर्ड वेव्हलेंथ साठी. मग ते पडल्यानंतर तो मिरर 2 वर जाईल. मिरर 2 वरून इथे बघा हाफ मिरर लागलेला आहे. हाफ मिरर वरून तो एक लाईट मिरर 4 वर जाईल आणि एक मिरर 3 वर जाईल. मिरर 4 वरून जो जाईल तो रेफरन्स बीम म्हणतात, आणि मिरर 3 वर जो जाईल त्याला काय म्हणतात? सॅम्पल बीम.
म्हणजे इथे रेफरन्स कुवेट असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर जर टाकला आपण किंवा जोही रेफरन्स आपण यूज करू तो इथे रेफरन्स बीम, सॅम्पल कुवेट म्हणजे आपल्याला ज्याचं हे करायचं आहे सॅम्पलिंग करायचं आहे ते इथे, आणि हे डिटेक्टर. बरोबर आहे. नंतर इन्स्ट्रुमेंटेशन बघू आपण नेमकं काय आहे. तर लाईट सोर्स मध्ये काय टंगस्टन फिलामेंट लॅम्प्स अँड हायड्रोजन ड्यूटेरियम लॅम्प्स आर मोस्टली वाईडली यूज. म्हणजे काय लाईट सोर्स मध्ये काय काय वापरलं जाते, टंगस्टन फिलामेंट वापरले जाते, हायड्रोजन ड्यूटेरियम लॅम्प्स वापरले जातात. नंतर मोनोक्रोमॅटर कशासाठी असते, मोनोक्रोमॅटर बघा प्रिझम बघितला असेल तुम्ही 12th मध्ये. प्रिझमचं काम काय असतं की डिझायर्ड वेव्हलेंथचा लाईट, आता जोही लाईट येतो व्हिजिबल लाईट हे 400 ते 800 नॅनोमीटर आहे, पण त्यातला जो डिझायर्ड वेव्हलेंथचा लाईट मला जो हवा असतो ते म्हणजे मोनोक्रोमॅटर, सिंगल वेव्हलेंथचा लाईट तो देतो. नंतर सॅम्पल अँड रेफरन्स सेल, वन ऑफ द टू डिवायडेड बीम्स इज पास थ्रू द सॅम्पल सोल्युशन अँड सेकंड बीम इज पासेस थ्रू द रेफरन्स सोल्युशन. आताच मी सांगितल्याप्रमाणे की एक बीम कुठनं जातं तर सोल्युशन सॅम्पल सोल्युशन मधनं जातं, तर एक सोल्युशन मधनं जातं. बोथ सॅम्पल अँड रेफरन्स सोल्युशन आर कंटेन्ड इन द सेल्स. These cells are made of either silica or quartz. Glass can't be used to the cell as it also absorbs the light. कशाचं वापरलं जाते ते, कशाचं असतं कुवेट ते क्वार्ट्सची असते. ग्लास वापरला जात नाही कारण की ग्लास लाईट ऍब्झॉर्ब करेल म्हणून. डिटेक्टर detect generally two photocells serve as the purpose of detection in UV spectroscopy. One of the photocells receives the beam from sample cell and second detector receives the beam from the reference. The intensity of the radiation from the reference cell is stronger than the beam of sample cell. This results in the generation pulsating and alternating current photocells. मग ऍम्प्लिफायरचं काम काय असतं, जे रिझल्ट डिटेक्ट होतात ते मोठ्या म्हणजे काय म्हणू आपण त्याला ऍम्प्लिफाय करणं, म्हणजे मोठं करून सांगणं. ऍम्प्लिफायरचं काम काय असतं, मोठं करून सांगणं. म्हणजे जे वेव्स ते पडतील ते आपल्याला ऍम्प्लिफाय करून ते दाखवत. नाहीतर रेकॉर्डिंग डिव्हाइस म्हणजे ते रेकॉर्ड करतं. हे झालं असं वर्किंग आहे त्याचं. आता इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन बघा. टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन, युव्ही विजिबल रेडिएशन्स आर मोर एनर्जेटिक, हे आपण बघितलेलं आहे. ऍब्झॉर्प्शन ऑफ दिस रेडिएशन बाय अन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ब्रिंग अबाउट इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. हे बघा, हे ज्या डार्क लाईन दिसत आहेत ह्या काय आहेत, ह्या इलेक्ट्रॉनिक एनर्जी ह्या इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल, ही एक मोठी आणि ही एक मोठी. ह्याच्या तीन डार्क वरच्या तीन डार्क वरच्या तीन डार्क खालच्या ह्या काय आहेत व्हायब्रेशनल एनर्जी लेवल, आणि ह्या मधातल्या काय आहेत रोटेशनल एनर्जी लेवल्स. मग टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये किती प्रकारचे हे आहेत मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे ज्यात असे मॉलिक्यूल की ज्यात सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे सिग्मा बॉन्ड मध्ये, असे इलेक्ट्रॉन की जे पाय बॉन्ड मध्ये आहेत, आणि असे इलेक्ट्रॉन जे नॉन बॉन्डिंग मध्ये आहे म्हणजे लोन पेअर मध्ये आहे. हे बघा इथे लोन पेअर, नॉन बॉन्डिंग, पाय ऑर्बिटल, आणि हे काय आहे सिग्मा ऑर्बिटल. मग आता पॉसिबल ट्रान्झिशन काय होऊ शकते, हे बघा इथे सिग्मा पाय एन ही एनर्जी वरून खाली वाढत चालली. सिग्माची एनर्जी सगळ्यात कमी आहे, त्याच्यानंतर सिग्मा बॉन्डिंग, त्याच्यानंतर पाय बॉन्डिंग, त्याच्यानंतर एन नॉन बॉन्डिंग, पाय स्टार अँटी बॉन्डिंग, आणि सर्वात जास्त एनर्जी कशी याची आहे तर सिग्मा अँटी बॉन्डिंगची. मग ट्रान्झिशन कसे होतील पहा, सिग्मा टू सिग्मा स्टार होईल, नंतर सिग्मा टू पाय स्टार, नंतर पाय टू सिग्मा स्टार, एन टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार, आणि एन टू पाय स्टार. हे आपण जेवढे ट्रान्झिशन दाखवलेले आहेत बघा, सिग्मा टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार, एन टू सिग्मा स्टार, एन टू पाय स्टार, सिग्मा टू पाय स्टार, आणि पाय टू सिग्मा स्टार, यातले हे जे दोन ट्रान्झिशन आहेत म्हणजे कोणतं पाचवं आणि सहावं, म्हणजे सिग्मा टू पाय स्टार आणि पाय टू सिग्मा स्टार, हे सिमेट्रीमुळे फॉरबिडन आहेत, म्हणजे ते होत नाही. म्हणून हे चारच ट्रान्झिशन मित्रांनो इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये होतात, ज्याचं नाव आहे सिग्मा टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार, एन टू पाय स्टार, आणि एन टू सिग्मा स्टार. हे चारच ट्रान्झिशन कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये होतात. मग सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन कुठे होते, इट इज हाय एनर्जी. आपण आताच बघितलं की त्याला हाय एनर्जी लागेल, आणि
high energy process, since sigma bonds are in general very strong and absorption takes place at very short wavelength 150 नॅनोमीटर. एनर्जी जास्त असेल तर वेवलेंथ कमी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच ऑल द व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्व. मित्रांनो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतल्या प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन होतेच, कारण की प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये सिग्मा बॉन्ड हा असतोच. बघा, सिग्मा वरून सिग्मा अँटी बॉन्डिंग मध्ये जाणं म्हणजे सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन. आता ज्या मॉलिक्यूल मध्ये पाय बॉन्ड आहे त्या मॉलिक्यूल मध्ये पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्किन, कार्बोनिल ग्रुप, अल्काइन, म्हणजे हे जे आहेत मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूल मध्ये पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन होते. मग आता एन टू पाय स्टार ट्रान्झिशन कुठे होईल? एन टू पाय स्टार ट्रान्झिशन अशा जागी होईल की जिथे लोन पेअर आहे. म्हणजे बघा, इथे ऑक्सिजन, ह्या ऑक्सिजनवर लोन पेअर आहे आणि डबल बॉन्ड सुद्धा आहे, म्हणजे पाय बॉन्ड सुद्धा आहे. म्हणजे लोन पेअर आणि पाय बॉन्ड दोन्हीही आहे, म्हणून इथे काय होईल? एन टू पाय स्टार ट्रान्झिशन होईल. मग एन टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन कुठे होईल? तर एन टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन तिथे होईल की जिथे लोन पेअर आणि सिग्मा बॉन्ड, लाईक ऑक्सिजन कंपाऊंड, नायट्रोजन कंपाऊंड, हॅलोजन कंपाऊंड, हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत यात काय होईल? एन टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन होते. मग रिलेटिव्ह एनर्जीज ऑफ ट्रान्झिशन काय आहेत? बघा, out of 4 types of electronic transition, n to pi star and pi to pi star transition less energetic, आपण मागेच बघितलं, and absorption occurs in the UV region, hence very useful for structural elucidation of organic molecules. Their relative energies are in the following order. बघा, सिग्मा टू सिग्मा स्टार साठी सगळ्यात जास्त एनर्जी लागते. त्यानंतर एनर्जी कोणाला लागते? एन टू पाय स्टार साठी, त्यानंतर पाय टू पाय स्टार साठी, त्यानंतर एन टू पाय स्टार साठी. मग आता काही टर्मिनॉलॉजी आहे हे युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये, जशी क्रोमोफोर, ऑक्झोक्रोम, बाथोक्रोमिक शिफ्ट म्हणजेच रेड शिफ्ट, हिप्सोक्रोमिक शिफ्ट म्हणजे ब्ल्यू शिफ्ट, हायपरक्रोमिक शिफ्ट अँड हायपोक्रोमिक शिफ्ट. तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. थँक्यू. डिपार्टमेंटल ऍपवर तुम्ही आपली प्रेझेंटी लावून द्यायची.